हॅलो फ्रेंड्स, हॅपी दिवाळी सर्वांना. आणि मला व माझ्या नवऱ्याला ऑफिसमधून हे स्वीट भेटलेले आहेत आणि तसेच हे दिवे मला भेटलेले आहेत. आणि त्याच्यानंतर माझी ओडिसाची फ्रेंड आहे, तिच्याकडून मला हे पापड भेटलेले आहेत आणि तिने ओडिसावरून माझ्यासाठी स्पेशल मागवलेले आहे पापड. आणि सगळी लोणचं. पॅकिंगची तयारी झाल्यानंतर आम्ही गावाकडच्या दौऱ्याला निघालोत. माझ्या विंगमध्ये हे डेकोरेशन वगैरे केलेले होते, सर्वांनी खूप छान छान डेकोरेशन केलेले होते आणि आमचा प्रवास हा सुरू झाला अप टू 3 o'clock. त्याच्यानंतर नेहमी जे आपले ओकेजन असतील, स्पेशल काय ओकेजन असेल, आपल्याला ट्रॅव्हल्स आपली धोका देते आणि आपल्याला तो धोका भेटलेला आहे. म्हणजे आमची जी ट्रॅव्हल्स होती त्याचं टायर पंक्चर झालेलं आहे. टपरी होती, तिथे आम्ही चहा घेतला, पण ट्रॅव्हल्स काही लवकर तयार होणार नाही असं आम्हाला ड्रायव्हरकडून समजले. तर आम्ही ठरवलं की मग एवढा वेळ वाट बघत बसण्यापेक्षा ऑलरेडी आम्ही 3 तास तिथे घालवलेले होते. नंतरचे पुढे किती तास घालवावं लागतील हे आम्हाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळं मी आणि माझ्या नवऱ्याने डिसाईड केलं की चला, आपण सोलापूरजवळ आहोत, तर आपण महामंडळ अर्थातच आपली लालपरी या प्रवासाने, या एस टीने आपला प्रवास करूयात. आणि आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि सकाळचे 5-5:30 होते, पण बस स्टँडवरती खूप गर्दी होती. आणि हा सोलापूर बाहेर जातानाचा हा व्ह्यू आहे. तिथे शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे, त्याचा हा व्ह्यू आहे. हा प्रवास आमचा 2.5 ते 3 तासामध्ये पूर्ण झाला. नंतर हे आम्ही दोघे तिथे उतरलोत. नंतर आमचे दादा आम्हाला घ्यायला आले आणि हे माझ्या अंगणातील गुलाबाचे फूल आहे. माझ्या आजीनं माझ्यासाठी कॉफी बनवली आणि ही आमची चिऊ. तुम्ही बघत आहात, ही आमची चिऊ अगदी नटखट आहे, मस्तीखोर. तिला भूक लागलेली होती, मी तिला बोलत होते पण ती माझ्याशी बोलत नव्हती. शेवटी मी तिला चपाती खायला दिली, नंतर ती माझ्याशी बोलायला लागली. असा जो आमचा 5 तासाचा जो डेलीचा प्रवास होता, की जेव्हा आम्ही गावी येतो, तब्बल तो यावर्षी आमचा 12 तासाचा प्रवास झालेला आहे.